नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पवित्र पोर्टल विथ इंटरव्ह्यू राऊंड बद्दल बोलणार आहोत. बघा मित्रांनो, इंटरव्ह्यू राऊंड येत्या 21 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. पण सध्या स्थिती जर आपण इंटरव्ह्यूची बघितली तर खूपच निराशाजनक आहे. कारण की सगळीकडे म्हणजे मोठ्या मोठ्या संस्था पण जर आपण पाहिल्या तर सगळीकडे सेटिंग होताना दिसत आहे. पहिले जे ओळखीचे कॅन्डिडेट आहे ते संस्थांशी बोलून घेऊन त्यांची जागा फिक्स करत आहे आणि इंटरव्ह्यू फक्त नावापुरता घेतला जात आहे. म्हणजे जे शिक्षक इंटरव्ह्यूसाठी जात आहे, प्रयत्न करत आहे किंवा खूप गुणवंत आदी आहे, त्यांना कुठे चान्स मिळत नाही आहे. आणि राहिली गोष्ट पैशाची, तर हो, फर्स्टमध्ये आमच्या वेळेस पैशाची मागणी किंवा आधीच सेटिंग असं काही नव्हतं. इंटरव्ह्यू द्या, त्या बेसिसवर तुमचं सिलेक्शन होतं. पण फेज 2 मध्ये अशी कंडिशन झालेली आहे मित्रांनो, की एवढे एवढे पैसे द्या, आधीच कॅन्डिडेट फिक्स आहेत आणि जे बाकीचे कॅन्डिडेट राहिले त्यांचा विचार केला जात नाही आहे. म्हणजे किती पण तुम्ही इंटरव्ह्यू चांगला द्या, किती पण डेमो चांगला द्या, आधीच पैशाची मागणी होत आहे किंवा जे बोलून गेलेले आहे आधीच त्यांच्याबद्दलच त्यांनाच फिक्स असं जॉब मिळत आहे. म्हणून हा जो राऊंड आहे फेज 2 चा, तो मला तर वाटते खूप वर्स्ट कंडिशन आहे. त्यामुळेच पवित्र पोर्टल बंद करा अशी मागणी आमदारांनी केली असावी असं मला वाटते. आणि ती मागणी अगदी योग्य पण होती. कारण की अशा गोष्टी घडायला नको. कारण की ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच लागले आहेत. पण दुसरी गोष्ट मित्रांनो, की पवित्र पोर्टल बंद होणार का? तर नाही, पवित्र पोर्टल बंद होणार नाही. त्याच्यात सुधारणा करण्यात येईल. जे जे प्रॉब्लेम्स येत आहेत त्याच्यात सुधारणा करून अशाच प्रकारे टेट 3 ची पण भरती होणार आहे मित्रांनो. तिसरी गोष्ट अशी की टेट 3 चा रिझल्ट का लांबलेला आहे? तर नवीनच आपल्याला प्रसिद्धीपत्र पाहायला मिळत आहे की जे बी.एड अपियर मुलं होते त्यांनी त्यांची लास्ट इयरची मार्कशीट अपलोड करायची आहे आणि त्यांना वेळ दिला आहे आणि ती प्रक्रिया होईपर्यंत टेटचा रिझल्ट लागणार नाही. आणि जे अपियर्ड आहे नंतर पास झालेले आहे यांचा राऊंड पण वेगळा लागणार आहे. तर आपल्याला काळजी करायची गरज नाही आहे. आणि राहिली गोष्ट टेट 3 चा रिझल्ट कधी लागणार आहे, तर ते टेट 3 चा रिझल्ट अकॉर्डिंग टू इन्फॉर्मेशन जुलै महिन्याच्या लास्ट वीकमध्ये टेट 3 चा रिझल्ट आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. त्याच्यानंतर राहिली गोष्ट कन्व्हर्जन राऊंडची, तर हो, हा फेज संपल्याच्या नंतर म्हणजे 21 तारखेच्या नंतर नक्कीच आपल्याला कन्व्हर्जन राऊंड नक्कीच बघायला मिळणार. सगळ्या जेवढ्या पण जागा आहेत त्या कन्वर्ट होणार आणि त्याची लिस्ट लागणार आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मला वाटते की चान्स मिळेल. त्यामध्ये पण काळजी करण्याची गरज नाही आहे. पण हे अगदी जे पोर्टल थ्रू किंवा फेज 2 मध्ये चालू आहे